केंद्रीय कॅबिनेट विस्तारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी मंत्र्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे। यात मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाईल। भविष्यातल्या योजनांवरही चर्चा होईल। पंतप्रधानांसह गृहमंत्री अमित शाह, जे.पी. नड्डा, राजनाथ सिंग, निर्मला सीतारामन, धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल, प्रल्हाद जोशी आणि नरेंद्र सिंग तोमर बैठकीला उपस्थित असतील। खासदार आमदारांचं सभागृहातलं गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही असं सुप्रीम कोर्टानं खडसावलंय। असं वर्तन अयोग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलंय। गैरवर्तनाची गांभीर्यानं दखल घेत अशा लोकप्रतिनिधींविरोधात कठोर कारवाईची गरजही न्यायालयानं व्यक्त केली आहे। एमपीएससी दिलेल्या एससीबीसी प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। एससीबीसी आरक्षणाबाबतच्या न्यायालयातील लढ्यामुळे नोकर भरती प्रक्रिया रखडल्यात। त्या भरती प्रक्रियेतील एससीबीसी उमेदवारांची वयोमर्यादा 38 वरून 43 करण्याचा निर्णय घेतलाय। मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही घोषणा केली आहे। आपला मुलगा गेल्यानंतर सरकारला जाग येते, तो जावा याचीच वाट सरकार पाहत होतं का, असा संतप्त सवाल स्वप्नील लोणकरच्या आईनं विचारलाय। तर आपला स्वप्नील गेलाय, पण आता इतर कुणाचा स्वप्नील जाऊ नये अशी कळकळ स्वप्नीलच्या वडिलांनी बोलून दाखवली। ईडीकडून अनिल देशमुख यांच्या अटकेसाठी वॉरंट काढलं जाऊ शकतं। ईडीकडून अनिल देशमुख यांच्या सुप्रीम कोर्टातल्या याचिकेला विरोध केला जाण्याची माहिती मिळते। ईडी पीएमएलए कोर्टामध्ये अनिल देशमुखांच्या वॉरंटसाठीची परवानगी मागण्याची शक्यता आहे। राज्यात कोरोनाच्या 6,740 नव्या रुग्णांचं निदान झालंय। 5 जिल्ह्यांमध्ये रुग्णांची आकडेवारी शून्यावर आली आहे। रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, नांदेड, भंडाऱ्यात रुग्ण आकडेवारी शून्यावर आली आहे। राज्यामध्ये 51 बाधित रुग्णांचा मृत्यू झालाय। कोरोनाचा मृत्यूदर 1.7% गेलाय। दुसरी लाट ओसरल्यानं रुग्णसंख्येसोबतच मृत्यूदर सुद्धा कमी झालाय। कोरोना इन्फेक्शन रेट पुण्यामध्ये 6 आठवड्यामध्ये 6.2% झालाय। पुणे, पिंपरी चिंचवड आणि उर्वरित जिल्ह्यात मृत्यूदर 1.7% आहे। दुसऱ्या लाटेचा सर्वसामान्यांना जबर आर्थिक फटका बसलाय। बँकांमधल्या ठेवी काढल्या, तसंच कर्ज घेण्याचं प्रमाणही कमालीचं वाढलंय। ही चिंतेची बाब आहे असं स्टेट बँक ऑफ इंडियानं आपल्या आर्थिक संशोधन अहवालात म्हटलंय। महामारीमुळे देशातील सर्वच कुटुंबांची आर्थिक घडी कोलमडली, त्यामुळे कर्ज घेण्याचं प्रमाण कमालीचं वाढलंय। ब्रिटन लवकरच अनलॉक होतंय। 15 जुलैपर्यंत ब्रिटनमधले निर्बंध मागे घेतले जाऊ शकतात। टप्प्याटप्प्यानं सगळं अनलॉक केलं जाणार आहे। निर्बंध मागे हटवण्यासाठी वेळापत्रक ठरवत असल्याचं पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितलंय। तर 19 जुलैपर्यंत सर्वच्या सर्व निर्बंध उठवणार असं आरोग्यमंत्री साजिद जाविद म्हणालेत। लस डेल्टा व्हेरियंटवर 8 पट कमी प्रभावी असल्याचं एका अभ्यासातून समोर आलंय। त्यामुळे डेल्टा व्हेरियंट अधिक लोकांमध्ये पसरण्याची भीती आहे। भारतातल्या लसीमुळे निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीजचा डेल्टा व्हेरियंटवर 8 पट कमी प्रभाव आहे। एका अभ्यासामध्ये ही माहिती समोर आली आहे। देशातल्या लसीकरणाचा आकडा 35 कोटींवर गेलाय। लसीकरणानं चांगला वेग घेतलाय। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली। एकूण 35,71,05,461 जणांचं लसीकरण झालंय। यात पहिल्या आणि दुसऱ्या डोसचाही समावेश आहे। तर गेल्या 24 तासात 31,44,000 जणांचं लसीकरण झालंय। फायझरची लस कोरोनाच्या सर्व व्हेरियंट्सवर प्रभावी असल्याचं फिनलंडमधील संशोधनात समोर आले। फायझरच्या लसीच्या 2 मात्रा घेतल्या तर बहुतांश सर्व व्हेरियंट्सवर परिणामकारक ठरतात असा दावा करण्यात आलाय। नेचर कम्युनिकेशन्सच्या अंकात याबाबतचा उल्लेख केला आहे। पाऊस लांबल्यामुळे मराठवाड्यावर दुबार पेरणीचे संकट आले। 65% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। जूनच्या सुरुवातीला पाऊस झाला आणि नंतर दडी मारली, तो आजपर्यंत गायब आहे आणि हेच संकट आता निर्माण झाले। ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली त्यांच्यावर संकट आहे आणि ज्यांनी पेरणीच केली नाही ते चांगला पाऊस आला तर पेरणी करतील अशी प्रतीक्षा आहे। पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचे आनंददायी संकेत भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेत। 8 जुलैपासून कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार, तर 10 जुलैनंतर महाराष्ट्रासह संपूर्ण मध्य भारतात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पावसानं गेल्या 8 दिवसांपासून पाठ फिरवली, त्यामुळे रायगड जिल्ह्यातले शेतकरी चिंतातूर आहेत। सुरुवातीच्या पावसानं रोपं चांगली वर आली, शेतात पाणी झालं, त्यामुळे भात लावणीच्या कामाला सुरुवात झाली। मात्र गेले 8 ते 10 दिवस पावसाचा पत्ताच नाही। भाताची रोपं करपायलाही सुरुवात झाली आहे।
पावसाळ्यामुळे मासेमारी बंद आहे, त्यामुळे मासे महागलेत. विक्रेत्यांनाच आता मासे परवडेनसार झालेत. गुजरातमधून मासे आयात केले जात आहेत. इकडे मुंबईतही मासेमारी बंद आहे, त्यामुळे गुजरातमधून मासे आणावे लागत आहेत आणि त्यासाठी खिसा जास्त रिकामा होतोय. फाईन आर्ट्स आणि डिझाईन पदवी प्रवेशासाठी सीईटी प्रक्रिया सुरू करण्यात आली. 25 जुलैपर्यंत सीईटीसाठी अर्ज करता येतील. या सीईटीमध्ये प्रात्यक्षिक परीक्षांवर भर असल्यामुळे विद्यार्थ्यांनी निवडलेल्या केंद्रावर ऑफलाईन परीक्षा होईल. 12वीमध्ये किमान 45% गुणांसह उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या परीक्षेला अर्ज करता येईल. पालिकेने सुरू केलेल्या सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये ही पुस्तकं पुरवण्यात येणार आहेत. यासाठी मुंबई मनपा 89 लाख रुपयांची पुस्तकं खरेदी करणार आहे. पालिकेने सुरू केलेल्या 12 शाळांमध्ये 1ली ते 7वी पर्यंतच्या वर्गांसाठी 4275 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय. राज्यातल्या ग्रामीण भागातल्या शाळा लवकरच सुरू होणार आहेत. कोरोनामुक्त गावातल्या 8वी ते 12वीचे वर्ग सुरू होतील. मात्र शाळा सुरू करताना कोरोनाचे नियम बंधनकारक करण्यात आलेत. पालकांशी चर्चा करून ग्रामपंचायतीला आधी ठराव घ्यावा लागेल, त्यानंतर शाळा सुरू करता येतील. यंदापासून सीबीएसईची परीक्षा पद्धत बदलतीये. सीबीएसईतही आता सेमेस्टर पॅटर्न लागू होणार आहे. पहिल्या टर्मची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार आहे. तर कोरोनाची स्थिती पाहून पहिल्या टर्मच्या परीक्षेचा निर्णय घेण्यात येईल. अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना युनिव्हर्सल पास लागू करण्यात आलाय. आता QR कोड असेल तरच पास मिळणार आहे. बोगस आय कार्ड काढून प्रवास करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी सरकारनं QR कोड सुरू केलाय. कंपनीनं माहिती भरल्यावर अत्यावश्यक कर्मचाऱ्याला त्याच्या मोबाईलवर QR कोड ओळखपत्र येईल, त्यावरच पास मिळेल. चोवीस तासात रिटर्न प्रवास केला तर फास्टॅगवर 50% सवलत मिळते. परतीच्या प्रवासात फास्टॅगवरून पूर्ण रक्कम कापली जाते. मात्र थोड्याच वेळात सवलतीची रक्कम बँक खात्यात जमा होते. तुमच्या खात्यावर सवलतीची रक्कम जमा होत नसेल तर तुमच्या संबंधित बँकेला याची कल्पना द्या, असा सल्ला या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी दिलाय. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची उद्या ऑनलाईन बैठक होतीये. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि मूर्तिकारांच्या अडचणी समजून घेण्यासाठी बैठक उद्या संध्याकाळी होते. महापौर किशोरी पेडणेकर आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ट्विटर नियमांचं पालन करत नसल्याचा दावा केंद्रानं केलाय. ट्विटरला नियम पालनासाठी 3 महिने मुदतवाढ दिलेली. नव्या माहिती तंत्रज्ञान नियमांचं पालन करणं बंधनकारक असतानाही ट्विटर त्याचं पालन करत नाहीये, असं केंद्रानं कोर्टात सांगितलंय. दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर केलंय. आता IT कायद्यान्वये ट्विटरचं संरक्षण रद्द होऊ शकतं. चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा दारू विक्री सुरू झाली. जिल्ह्यात 100हून जास्त विदेशी आणि देशी दारू दुकानांना परवाने दिलेत. उत्पादन शुल्क विभागाने परवाने दिल्यानंतर दारू दुकानदारांनी दारूसाठीची बुकिंग सुरू केली आहे. तर दारूची विक्रीही सुरू झाली, त्यामुळे दुकानदारांवर तळीरामांची गर्दी झाली आहे. बेकायदा बांधकामांवरील कारवाई, मालमत्ता ताब्यात घेणं असं संबंधित सर्व कामकाज 13 ऑगस्टपर्यंत स्थगित केले. मात्र असं असलं तरी इमारत रिकामी करणं आवश्यक असेल तर संबंधित यंत्रणांनी अर्ज करावे, असं न्यायालयानं स्पष्ट केले. लाल मातीतली कुस्ती म्हणजे